नमस्कार. आज आपल्याबरोबर रपाटा पिक्चर जो रिलीज होणार आहे येत्या 2 जानेवारी रोजी. तर त्या 2 जानेवारी रोजी जो रपाटा पिक्चर रिलीज होतोय त्याच्यामधील काही कॅरेक्टर्स आज आपल्याबरोबर आहेत, त्याचबरोबर दिग्दर्शक आहेत. त्यांच्याकडून या मूवीबद्दलचे जे काही सीन असतील किंवा ह्या मूवीमध्ये काय काय कॅरेक्टर्स आहेत, कुठल्या कन्सेप्टवरती हा मूवी काढलेला आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर्वांचं. मी स्मार्ट इचलकरंजी या न्यूज चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो सुरुवातीला. तर सर, मला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल की ह्या मूवी जो आहे हा कोणत्या कन्सेप्टवरती तुम्ही काढलेला आहे आणि याच्यामध्ये कॅरेक्टर्स कोण कोण आहेत? सर्वप्रथम नमस्कार. माझं नाव प्रेमसागर सूर्यवंशी. मी या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आणि या चित्रपटाचे निर्माते सुहास पंडित सूर्यवंशी मगदुम हे आहेत. सरांनी प्रश्न विचारला तर खरंच सर, हा चित्रपटाची ज्यावेळी निर्मिती करायची होती याचा लेखक पण मीच आहे. ओके. तर आता सध्याची परिस्थिती पाहता लक्षात येतं की सोशल मीडिया किंवा आताचं होणारं प्रेम, म्हणजे पूर्वी आपल्या काही प्रेम हे होत होतं पण त्याला काहीतरी लिमिट होतं, वय होतं. आता ते राहिलेलंच नाहीये, कारण मुलांना भान नाही की आपण कोणत्या वयामध्ये कोणत्या गोष्टी करतोय. तर याचा एकंदरीत एक अभ्यास करून लक्षात असं आलं की यांना शब्दात सांगणं आणि शब्दात ऐकण्यासारखी आताची पिढी राहिलेली नाही. बरोबर आहे. म्हणजे आपल्या वेळी रपाटा खाल्ल्यानंतर सुधारलं जायचं, बरोबर आहे. 100% आता रपाटा हा लुप्तच झालेला आहे. तर नाहीच आहे. लक्षात आलं, हा नाहीच आहे मोस्टली. तर आता एकंदरीत असं लक्षात आलं की बाबा एका चित्रपटाची निर्मिती करावी आणि असा हा चित्रपट आहे की शालेय जीवनामध्ये आपण काय करायला पाहिजे, म्हणजे अभ्यासाला किती महत्व दिलं पाहिजे. त्या वयामध्ये जर आपल्याला योग्य वेळी जर मार्गदर्शन शिक्षकांचं मिळालं आणि ते आपण आत्मसात केलं तर त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती किती चांगल्या प्रकारे होतो. ओके. आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा परिणाम रपाटा म्हणून काय होऊ शकतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्या काळी कसं होतं, काहीतरी चूक झाली की रपाटाच मिळायचा, तो लुप्तच पावला. म्हणजे आता थोडक्यात आपण काय म्हणजे असं थप्पड टाईप मध्ये रपाटा हा माहित पण नाही आणि तो कोणाला बसत पण नाहीये. म्हणजे तोच शब्द ऍक्च्युली तो शब्द म्हणूनच वापरला तुम्ही, जो रपाटा होता सुरुवातीला. रपाटा हा शब्द आपण म्हणजे आजपर्यंत रपाटा हा खात आलोय, पण हा रपाटा थोडा वेगळा दाखवला. ओके. की परिस्थिती वय गेल्यानंतर जो रपाटा तुम्हाला बसतोय म्हणजे नॅचरली ओके, जो युनिव्हर्सल तुम्हाला रपाटा बसवणार आहे किंवा देणार आहे त्या रपाटाला माफी नाहीये. मूवी मध्ये टोटल कॅरेक्टर्स किती आहेत? साधारण 8 कॅरेक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये आता आपल्यासमोर मंगल म्हणून आहे, ओके, सम्या म्हणून आहे विकास, आणि हाडम्या म्हणून आहे संकेत माळी, आणि हेम्या म्हणून यशवंत जाधव, ओके, आणि सुक्या म्हणून अतिशय फेमस आणि महाराष्ट्राचे लाडके रील स्टार वैभव गावडे हे आहेत या चित्रपटामध्ये. हे जे सगळे कॅरेक्टर्स तुम्ही घेतलेले आहे, हे कॅरेक्टर्स कुठल्या सिटीतले आहेत की ग्रामीण भागातले, काय आहे? सर आता सांगायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण एक प्लॅटफॉर्म उभा करतोय, डब्ल्यू फिल्म प्रोडक्शन. आपल्या प्रत्येक कलाकाराला म्हणजे सर्वसामान्य आपल्या गावाकडची माहिती आहे तुम्हाला. चित्रपट भूमी म्हणजे कोल्हापूर, बरोबर, जिथं चित्रपटाचा जन्म झाला. त्याचं संगोपन करणं अत्यंत काळाची गरज आहे. तर आपण आपल्या एरियातील बहुतांश कलाकारांना इथं हे दिला, प्लॅटफॉर्म दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त मुंबईचे पण काही आहेत, पुण्याचे पण काही आहेत. तुमचा रोल काय आहे मॅडम? नमस्कार, माझं नाव प्राची करोशी. मी या मूवीमध्ये मंगल नावाचं कॅरेक्टर करतेय. मंगल हे कॅरेक्टर असं आहे, म्हणजे माझ्या झोनपेक्षा ऍक्च्युली थोडंसं वेगळं कॅरेक्टर आहे हे. उन्हाळ अशी अल्लड, न समजणारी, काय करावं, काय चूक, काय बरोबर हे न समजणारी ती मुलगी आहे. आणि प्रेम आणि अट्रॅक्शन या गोष्टीतला फरक तिला कळत नाही. मग पुढे जाऊन तिच्या आयुष्यामध्ये काय घडतं किंवा रिसेंट तिच्या आयुष्यात काय घडतं, तिचा जो प्रवास आहे तो सगळा मूवीमध्ये दाखवलाय. तुला वाटत नाही हा झोन आहे तुझा? नाही, झोन सोडून म्हणलीस त्यामुळे म्हणलं. झोन थोडीशी म्हणजे आता मंगल कशी दाखवली ती थोडीशी प्रेमात पडणारी किंवा अभ्यास न करणारी वगैरे. तर मी 10वी पर्यंत अशी नव्हते, म्हणजे माझा अभ्यास इनकम्प्लीट असायचा, पण दुसऱ्या कारणांमुळे, लाईक की मी कुठल्या तरी नाटकाच्या प्रॅक्टिसला गेलीये, बालनाट्य चालू आहे, सिंगिंग कॉम्पिटिशन्स आहेत, डान्स कॉम्पिटिशन्स आहेत, असं. म्हणजे मूवी मध्ये प्रेमाचे वगैरे दाखवले, रिअल लाईफ मध्ये नाही असं? नाही. सर, तुम्ही काय, कुठला रोल आहे आणि कसा असणार आहे? नमस्कार, माझं नाव विकास कुर्वी. या चित्रपटामध्ये मी सम्याची भूमिका करतोय. सम्याबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे शाळेमध्ये मस्ती तर सगळीच मुलं करत असतात, पण मी पण करत होतो, असं नाही की केलं नाही. पण सम्याचं थोडं म्हणजे कसं आहे की खऱ्या लाईफ मध्ये प्रेम ही भावना व्यक्त करायला जितकी सोपी वाटते तेवढंच अवघड ऑन कॅमेरा वाटतं. सम्याला स्कूल लाईफ मध्ये
एक अट्रॅक्शन असतं, म्हणजे प्रेम या गोष्टी, या भावनेला तो कधी अट्रॅक्शन वरती म्हणजे त्याला डिफरन्सच कळत नाही. बरं ओके तो काय करतो की बाबा अट्रॅक्शनलाच प्रेम समजतो आणि त्या वयामध्ये, अल्लड वयामध्ये त्या लहरीमध्ये वाहत जातो. त्यावेळी त्याला मग शिक्षण इम्पॉर्टंट वाटत नाही, त्यावेळी त्याला दोस्त, हुल्लडबाजी आणि त्याला तीच दुनियादारी चांगली वाटते. तर त्या अल्लडबाजीमध्ये तो त्या अट्रॅक्शनच्या लहरीमध्ये वाहत जातो आणि त्या अट्रॅक्शनलाच प्रेम समजून बसतो. म्हणजे थोडक्यात हा जो मूवी आहे तुम्ही 10th क्लास मधला बरोबर. म्हणताय, म्हणजे 15-16 वय, हा. म्हणजे जे पूर्वी म्हटलं जायचं की 16 वर्ष धोक्याचं बरोबर. जे गाणं होतं, हा. म्हणजे म्हणजे- सेम त्याच्यामध्येच आहे, बरोबर. तशा पद्धतीनेच ते जे वय आहे. हा, पण चित्रपट बघण्यासाठी वयोमर्यादा नाही. कारण का, हा. तर ते कसं आहे, तर 10वी मध्ये आपण काय करायला पाहिजे हे जर 5वीच्या मुलाला आतापासून कळालं हम्म. की बाबा आपण या वयामध्ये आपला जर बेस परफेक्ट करायचा बरं. असेल, आपल्याला जर आयुष्यात पुढे जाऊन काहीतरी व्हायचं असेल, तर हा चित्रपट पाहावा लागेल. कारण की या चित्रपटामध्ये आपण प्रत्येक गोष्ट दाखवली, प्रत्येक पात्र असं दाखवलं की त्याचं त्या वयामध्ये चुकीचं वागल्यानंतर काय नुकसान झालं, आणि ते पुढे जाऊन आपल्याला म्हणजे चित्रपटाच्या एंडिंगला आपल्या लक्षात येईल की बाबा हा या वयामध्ये काय वागला आणि त्याची आत्ताची अवस्था काय आहे. म्हणजे एकंदरीत असं म्हणायचंय मला की चित्रपट पाहायला लागेल सगळ्यांनाच, म्हणजे 11वी-12वी असो, कारण त्यांना आठवावं लागेल की बाबा मी यातला कोण होतो, म्हणजे मी आज इथं काय, तर मी हे जगलोय. आणि लहान मुलांना पाहावं लागेल, कारण मला असं व्हायचं नाहीये, मला याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं व्हायचं आहे. ओके, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये लहान मुलं अडल्टच पाहिजेत असं काय नाही, नाही मूवीला तसं काही हो. हे नाहीये तुमचं. जे कसं आहे, आता पालकांचे चित्रपट पाहावा असं आम्ही आवर्जून सगळ्यांना सांगतोय. बरं. म्हणजे शाळेमध्ये प्रमोशनच्या वेळी सांगतोय, बाहेर हम्म, आम्ही सांगतोय. कारण मुलं शाळेमध्ये जाऊन काय करतायत हे पालकांसोबत बघितल्यानंतर पालकांच्या पण लक्षात येईल की बाबा ऍक्च्युली शाळेमध्ये काय चालतंय. म्हणजे मुलं खरंच हे वागतात आणि त्या मुलांना त्यावेळेस थोडं मनाला काहीतरी खंत वाटेल की बाबा आपण असं वागतोय पालकांच्या माघारी, आणि त्या चित्रपटातून लक्षात येईल पालकांना की बाबा खरंच मुलं ऍक्च्युली हे शाळेत जाऊन वागतायत. ओके, तर लक्ष कुठे द्यायला पाहिजे पालकांनी, आणि मुलांनी स्वतःच्यात परिवर्तन काय करायला पाहिजे, हा चित्रपट तुम्हाला सांगून जाईल. जो हा मूवी जो आहे आता ह्यांचं 10th मध्येच प्रेम झालं, तर ते वय आहे खरं प्रेम करण्याचं, किंवा तेवढं त्यांना हे असते नॉलेज म्हणा, किंवा काय म्हणू आपण त्यांना, तेवढी अक्कल असते त्यांना 10वीत प्रेम करण्याची. नाही, आता काय आहे सर, आता सोशल मीडिया आहे. तुम्हाला आता 7वीच्या मुली पण रील बघायला सापडतील, बरोबर आहे. बाबा काय, आणि रील मध्ये ऍक्च्युली काय चाललंय तुम्ही आम्ही आता 100% सध्या बघतो. बघतोच आहे. म्हणजे आपण अज्ञानात सुखी होतो. आपल्याला माझ्या मते 10वी-12वीला गेल्यानंतर काही गोष्टी कळायच्या, म्हणजे 90चे जेव्हा, बरोबर आहे, 100%. पण आताच्या मुलांना ते 7वी-8वी पासूनच माहिती आहे. होय होय, मग त्याचा परिणाम हा असा होतो की प्रेम आणि ते सिरियसनेस किंवा काहीच त्याचं गांभीर्य काहीच कळणं झाले मुलांना. तर प्रेम हे आपल्या वेळी होत नव्हतं 10वीत. क्वचित कोणतरी अतिशय उद्धट किंवा असं कोणतरी असेल तर तो धाडस करायचा बाबा, पण आता तसं राहिलेलं नाही. आता प्रेम तुम्हाला माहिती आहे त्याचं भान नाही, काहीच नाही. याच्यासाठी किती दिवसात पटवलेस? मला हा? मला बराच वेळ गेला 10वीचा, म्हणजे 10वीच्या आधीपासूनच म्हणू शकतो आपण, सुरुवात जी झाली 10वीच्या वर्गामध्ये. वेळ गेला म्हणजे अभ्यासाला हेच थोडक्यात. म्हणजे अभ्यासाकडे लक्ष न देता शिक्षणाला महत्व, म्हणजे वारंवार मी सांगत असतो सगळ्याच ठिकाणी की बाबा सम्या आणि मंगल यांची कहाणी आपण दाखवली की प्रेमाला त्यांनी महत्व दिलं, त्यामुळे त्यांना आयुष्यानं रप्पाटा दिला. आणि त्याच प्रकारे म्हणजे शिक्षणाच्या वयामध्ये शिक्षणाला महत्व नाही दिलं आणि प्रेम प्रकरण या गोष्टीकडे जर लक्ष दिलं आताच्या विद्यार्थ्यांनी, जे कोण असतील बहीण भाऊ माझे लहान आणि मित्र, त्यांनी जर शिक्षणाला महत्व न देता प्रेम या भावनेकडे, म्हणजे अट्रॅक्शन आहे ऍक्च्युली ते या वयामध्ये आपल्याला होतं, ते प्रेमच होईल असं नसतं. काय की आत्ताचं ते सर जसं की म्हटले की बाबा रील्स मधून आपण बघतो, ऍक्च्युली फिल्मी दुनिया बघून लोक फिल्मी व्हायला बघतात, पण ऍक्च्युली रियालिटीमध्ये जर विचार केला ना तर ते अट्रॅक्शन असतं. तर मित्रांनो, सगळ्यांना सांगायचं असतं की बाबा तुम्ही जे बघताय किंवा वागताय किंवा त्यामध्ये खरंच किती सत्य आहे आपल्याला माहित नसतं. रिअल लाईफ मध्ये खरंच एवढा त्रास देतात मुली? किती बिचाऱ्याने किती कष्ट घेतले प्रेम म्हणजे खरं मिळवण्यासाठी वगैरे? नाही तू काय सांगतो, त्रास झाला खूप, मला खूप वेळ गेला वगैरे? काय एवढा वेळ लावून दिला, का समज नव्हतं अगोदर? आता ते तुम्ही डिरेक्टर सरांना लेखकांना विचारू शकता. काय त्याच्यासाठी आम्हाला मूवी बघायलाच पाहिजे. रिअल लाईफ मध्ये जर बघितलं आता सुद्धा ठीक आहे, आपल्याला मूवी बघितल्यानंतर ना तर समजेलच की किती वेळ घेतला, किती तिने त्रास दिलाय, किंवा त्याला किती त्याच्यासाठी कष्टा खायला लागलेत की प्रेम मिळवण्यासाठी. ऍक्च्युली मिळालं तरी, शेवटी प्रेम मिळालं तरी की नाही, का फक्त तो असं जुरतच राहिला? नाही, जुळलेलं नाही, जास्त त्रास पण नाही झालेला. आधीच्या सारखं म्हणजे 90च्या काळात जसं प्रेम करत होती लोक, चिठ्ठी पाठवायची आणि ऑल गोष्टी,
तसं इतकं काही काय ह्यामध्ये कष्ट नाही आहे खरं तर माझ्या जनरेशनचं आमचे एक मित्र सांगतात पहिल्या जुन्या काळामध्ये चिठ्ठी जे जायची हा. डायरेक्ट तर चिठ्ठी देऊ शकत होय, नव्हतं, होय. कोणाच्या तरी थ्रू जायची. हा. तो नेम चेंज करून त्याचे स्वतःचे बरेच गोष्टी केलाय त्यांनी. काय करायचं एखाद्याने चिठ्ठी दुसऱ्याकडे दिली त्यांनी पुढे पोचायला सोडून त्याचं नाव घालून पुढे चिठ्ठी दिलेली आहे. हा. म्हणजे ह्या गोष्टी पहिल्या होत होत्या, बरोबर आता त्या गोष्टी होत नाहीत कारण मोबाईल आलाय. होय. डायरेक्टली असं नाही की मला कुणाला तरी सांगायचंय त्याला सांग, मी त्याला मेसेज टाकून तो पुढे फॉरवर्ड नाही करत, बरोबर. डायरेक्टलीच होते. बरोबर. त्याच पद्धतीचं काय झालं की चिठ्ठीमध्येच तू केलास परत. नाही ऍक्च्युली चिठ्ठी ही कन्सेप्ट मी नंतर युज केली पटल्यानंतर ओके. आणि खरं तर यामध्ये सपोर्टिंग कॅरेक्टर सगळ्यात महत्वाचे म्हणजे मित्र असतात. हा, तर माझी 2-3 मित्र आहेत ऍक्च्युली, त्यांनी खूप मला यात सपोर्ट केला हिला पटवण्यासाठी. खरं मित्र तेच करत तेच करतात. तर पोस्टमन ती आमची तिघं होतीच. त्यासोबत हेम्या असेल किंवा सुक्या असेल किंवा हनम्या, यांचं दुसरं काही काम नव्हतं. सम्याचा टेंडर पटवून देणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं. आणि त्या अभ्यासाला आम्ही तर चौघं उलटबाजी करायचो, शिक्षणाला महत्व देतच नव्हतं आम्ही टाइमपास करायचो. तर मग तिथं असं झालं की बाबा आता जसं क्विक शॉट म्हटलो मी, बाबा झालं अट्रॅक्शन असतं, बघितलं फर्स्ट लव्ह ॲट फर्स्ट साईट त्या कंडिशन मध्ये तेव्हा बघितली, मला आवडली. अरे तुला समजतच नाही की नेमकं तुला ते अट्रॅक्ट झालं तिच्यासाठी की तुला प्रेम झालंय. तर त्या टाईपचं हे म्हणजे काय म्हणतात एक चाइल्डिश लव्ह म्हणतो ते. बरोबर. म्हणजे तेवढी मॅच्युरिटी नसते ना नाहीच आहे ना, दहावीपर्यंत 10वी मध्ये समजण्याची, प्रेम काहीच आहे नाही, किंवा काय आहे. काहीच त्या नसते. पद्धतीचं हे प्रेम आहे. कुठेतरी बघितलेलं असतंय, चला त्याला- आपण पण असं करूयात. त्याला मित्रांनी सपोर्ट केला पोहोचवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी. मग मैत्रीण नव्हती का तुझी काय? माझी मैत्रीण आहे, खूप चांगली मैत्रीण आहे ती. आता आमची केमिस्ट्री तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आणि ऑनस्क्रीनची जी केमिस्ट्री आहे तशीच आमची खूप छान ऑफ स्क्रीन दोघांचंच आहे की अजून हे ज्या मैत्रिणी त्याचे मित्र असं काय? अजून एक आहे जे ऍक्च्युली जे आहे ते आहे, म्हणजे जे चाललं होतं चालतंय बर, आपलं त्या टाइप मध्ये अजून एक आहे ते ठीक आहे. तुम्हाला आता चित्रपटात मूवी तर दाखवतो. 100% आपण सर्वजण बघूच, पण सर आम्हाला अजून एक जाणून घ्यायला आवडेल की ह्याचे जे शूटिंग वगैरे झालं ते कुठं झालं आणि एरिया कुठले कुठले होते? आमचं महत्वाचं म्हणजे शाळेचे शूट जे आहे ते पारगाव मध्ये झालं. ओके. महाराष्ट्र हायस्कूल हम्म. अतिशय चांगलं गाव आहे, इतका छान सपोर्ट दिला त्या लोकांनी. म्हणजे विद्यार्थी असू दे, शाळेचा सर्व स्टाफ आणि गावकरी अतिशय सुंदर, म्हणजे कोणताही त्रास नाही. म्हणजे आम्ही जवळजवळ तिथे एक 15 दिवस असेल, 15 दिवसात 15 दिवस होतो, पण भरपूर सहकार्य लाभलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही रुईमध्ये आपल्या ओके. मध्ये अर्जुनवाड आणि रामलिंग बर. गाण्या शूट साठी आम्ही थोडं शिरोडा, गारगोटी, तांबळे अशा ठिकाणी गेलो. किती गाणी वगैरे किती मूवी 3 मध्ये गाणी आहेत. त्याच्यामध्ये एक लव्ह सॉन्ग आहे, आपली जस्ट कालच आपण ते हे केले, रिलीज रिलीज केले? केले. लव्ह सॉन्ग आहे, सॅड सॉन्ग आहे आणि ऍटम सॉन्ग आहे. ओके. आणि बाकीचे जे कॅरेक्टर्स आहेत म्हणा किंवा जो मूवीला नाव आपण रपाटा दिलेला आहे, तो रपाटा वगैरे काय पडला दोघांपैकी कोणाला किंवा असं काय कोणाला ह्याच्यामध्ये? हा? प्राचीला पडलाय. पडलाय? होय. हा? म्हणजे काय ऑफ प्राचीला- स्क्रीन विचारते की ऑन स्क्रीन On screen पडलेला आहे. हा? ऑन स्क्रीन मला रपाटा पडलाय, सीन होता ऍक्च्युली. ऑफ स्क्रीन तर भरपूर पडले असतील, सोडलं काय विषयच नाही. ऑन स्क्रीन ऑन स्क्रीन ज्यांनी म्हणजे त्या 10वीच्या वर्गामध्ये ज्यांनी शिक्षणाला महत्व न देता फालतूच्या गोष्टींना जास्त महत्व दिलं त्या सगळ्यांना रपाटा बसलेला. आणि पुन्हा जाऊन ज्यावेळी त्यांचे मित्र जे 10वीच्या वर्गामध्ये अभ्यास करत होते आणि शिक्षणाला महत्व देऊन चांगल्या ठिकाणी पोहोचले, ज्यावेळी परत त्यांच्यासमोर ते येतात त्यावेळी त्यांना आणि जोरात रपाटा बसतो. कारण का कसं आहे की निसर्गाचा रपाटा कधीही बसू शकतो, त्याला काही वेळ सांगून येत नसतो. म्हणजे दोघं जे आता ह्याच्यामध्ये 10th मध्ये स्मार्टफोन वगैरे युज केलाय? नाही नाही नाही. मग घरून स्ट्रिक्ट की शाळेमधून की परिस्थिती? परिस्थिती मंगलची थोडी आपण बिकट दाखवली, सम्याचं ठीक होतं, हा. पण मोबाईल फोन ही कन्सेप्टच आपण एक्सप्लोर नाही केली किंवा दाखवली नाही. तर शाळेत जे होतं, शाळेतनं जी सुरुवात होते तीच दाखवली आपण. कसं आता मराठी शाळा वगैरे आहे की यांचं प्रायव्हेट स्कूल? मराठी 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 शाळेमध्ये हे आहे. ओके. आता जे 2 कॅरेक्टर आपल्या समोर आहेत, काय हिरो हिरोईन आपल्या मूवी मधले, बाकीचे जे कॅरेक्टर्स आहेत त्या बाकीच्या कॅरेक्टर्सचा रोल काय आहे? बाकीचे जे कॅरेक्टर्स आहेत ते त्याचे अगदी खास मित्र आहेत. म्हणजे हा. जो आता सम्या म्हणून आहे, येस. त्याचं हेम्या, हनम्या, सुक्या हे 3 अगदी बेस्ट फ्रेंड आहेत, जे की ह्याच्यासाठी काही करायला तयार आहेत. ओके. म्हणजे भाऊ म्हणजे माझा जीवच आहे. हा. कोल्हापुरात म्हणजे भावा तुझ्यासाठी काय, हा. त्या टाईपचे हे मित्र आहेत. बर. तर त्यांची ओळख म्हणजे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातली, म्हणजे अतिशय काबाड कष्ट करून आई वडील शिकवत आहेत, पण शाळेमध्ये येऊन ती जाण न ठेवता उन्हाळपणा हुल्लडबाजीने वागणारे हे मित्र आहेत. बर. म्हणजे एकंदरीत यांची अशी टीम आहे
की शिक्षणाशी काही घेणं काही देणं नाहीच घेणं आहे. नाही, देणं नाही. टार्गेट एकच. हा? टार्गेट एकच भावालाही मिळवून दे. म्हणजे एकंदरीत स्वतःचा स्वार्थ काही नाही, काहीच भावा नाही. तुझ्यासाठी भाव काय पण. हे तेवढंच. हा? पण त्यामध्ये ज्या अनेक कॅरेक्टर आहे हानम्या म्हणून, त्याची एक वेगळीच कहाणी आहे, त्याचा वेगळाच ट्विस्ट आहे. तो काही मी Okay. आता रिव्हील करत नाही, पण नाही, ठीक आहे ना. दोन तुम्हाला हा. नक्कीच कळेल की बाबा आणि त्याच्यासाठी हानम्याचा विषय काय. त्याच्यासाठी 100% आम्ही मूवी बघणारच आहे. आता, त्यासाठी 100% 2 आता तारखेला जो generation- रिलीज होतोय, हा. 2 तारखेला फर्स्ट डे फर्स्ट शो असणार 100%. त्या काय कॅरेक्टर आहे, काय ट्विस्ट केलाय तुम्ही, ट्विस्ट तर काय सांगणं झालाय. मी 4 वेळा तुम्हाला ते विचारण्याचा प्रयत्न करतोय, पण ते काय करणार. तेवढं ट्विस्ट बघण्यासाठी ते काय होणार, पण मला जायलाच पाहिजे. हानम्याबद्दल म्हणजे मी सांगतो, आता हानम्याच म्हणतोय म्हणून म्हटलं की एकतर्फी प्रेमाचा रप्पाटा कसा बसतो ते आपण दाखवले त्यामध्ये. एकतर्फीच आहे. हा, एकतर्फीच आहे. हा, खूप त्रास दिलाय वाटतं. तर आपण डिस्कस केलं यांच्या बरोबर रपाटा पिक्चर आणि रपाटा पिक्चर मधले कॅरेक्टर्स. खूप कॉमेडी आणि सिरियस ट्विस्ट बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या या मूवीमध्ये. तर हा मूवी का बघायला पाहिजे हे आपण तुमच्यासाठी त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया की का बघितला पाहिजे सर रपाटा पिक्चर. प्रथमतः रपाट्याची निर्मिती करत असताना डोक्यामध्ये हा एकच उद्देश होता की सर्व मुलांनी, पालकांनी आणि इतर सर्व वयोगटातील लोकांनी हा चित्रपट पाहावा. तर का पाहावा जर सांगायचं झालं तर चित्रपटामध्ये आपण असं दाखवले की मुलांना योग्य वयामध्ये योग्य मार्गदर्शन मिळालं. म्हणजे शिक्षक हे, आई वडील शिक्षक हे आपल्यासाठी का प्रथम गुरु आहेत आणि त्यांचं ऐकल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय परिवर्तन होतं आणि नाही ऐकल्यानंतर आपण कोणत्या मार्गाला जातो आणि कोणत्या अवस्थेत राहतो, बर. हे जर आपल्याला त्यातनं शिकायचं असेल तर तुम्ही रपाटा बघितलाच पाहिजे. काय वाटतंय तुला? टीनेज मध्ये असताना मुलांकडून बऱ्याच चुका होतात आणि घरचे सांगत असताना मुलं ऐकत नाहीत. मग त्यांना असा एखादा चित्रपट दाखवला, एंटरटेनमेंट थ्रू काहीतरी उदाहरण दाखवलं तर त्यांना ते लगेच पटून जातं. मग या वयात त्यांनी जर आईबाबांचा रपाटा खाऊन जर ते शिकले तर पुढे जाऊन त्यांना आयुष्याचा रपाटा खावा लागणार नाही. त्यामुळे हा मूवी नक्की बघितला पाहिजे. खरं आता ते हे झालं की रपाटा नाहीच आहे, कोण देतच नाहीये, आई वडील पण नाहीयेत. आणि मुळात काय झालंय की सर आई वडिलांनाच वेळ नाहीये मुलांकडे लक्ष वेळ नाही. देण्यासाठी किंवा लक्ष देण्यासाठी. आता आम्ही बहुतांश शाळेत गेलो प्रमोशनसाठी तर शिक्षक लोक एवढी म्हणजे प्रसन्न होते आमच्यावरती की आम्हाला एवढे निर्बंध घातलेत. रपाटा आम्ही मारू शकत नाही पण रपाटा दाखवू शकतोय. हा हा म्हणजे येस. इतका आनंद झाला आम्हाला, होय. पण भरपूर समाधान शिक्षकांना वाटलं. ते लिमिटेशन्स हा. घातलेत ना, तुम्ही काहीच करू हो. शकत नाही आणि त्यांना. आम्ही एवढ्या कष्टातून या चित्रपटाची निर्मिती केली आहे की आम्हाला तिथं गेल्यानंतर जे शिक्षक म्हटल्यानंतर इतकं समाधान वाटलं. बस म्हणजे आम्ही थोडं तिथं जिंकलोय. म्हणजे प्रत्येक शाळेने दाखवावा असा हा पिक्चर आहे. प्रत्येक शाळेने हे करावं. मी तर गव्हर्नमेंटलाच असं सांगेल की जर तुमच्या शालेय विभागामार्फत जर सगळ्या शाळांना जर तुम्ही अशा पद्धतीचं काहीतरी अनाउन्समेंट केली किंवा एखादा GR वगैरे जर काढला, काही व्हॉटेवर, की जो खरंच हा पिक्चर तुम्ही कोणीतरी तुमच्या जे शिक्षण मंडळामध्ये असेल त्यांनी एक वेळेस बघून जर तुम्हाला त्याच्यामधून काहीतरी आपली संस्कृतीमध्ये किंवा लहान मुलांच्या वरती काहीतरी त्याचा इम्पॅक्ट होईल आणि चांगलं काहीतरी आपल्या समाजाचं देणं काहीतरी त्याच्यातून लागत असेल तर नक्कीच ह्याच्यावरती काहीतरी गव्हर्नमेंटने सुद्धा विचार करावा, असं मी तर माझ्या माध्यमातून सांगेन. कारण आता युवा पिढी जर सुधारत असेल तर आपल्या देशाचं भवितव्य नक्कीच चांगलं असेल. नक्कीच 100%. म्हणजे मी ज्या जिल्ह्यातून आता बिलॉंग करतोय तर मला असं म्हणायचं आहे की माझ्या परिसरामध्ये जे विद्यार्थी आहेत त्या मी म्हणतोय 100 मधल्या 10 लोकांना जरी रपाटा कळाला, 10 विद्यार्थ्यांना जरी रपाटा कळाला तर रपाटा टीमचं खरंच समाधान आहे की सार्थक झाल्यासारखं होईल चित्रपट. येस. का वाटतंय का बघितलं पाहिजे रपाटा? बघितलं पाहिजे. कसं असतं की आता आपण ओव्हरऑल रप्पाटावरती चर्चा करतोय, तर रप्पाटा हा कोणत्या पद्धतीचा बसू शकतो, कोणत्याही पद्धतीचा बसू शकतो. तर शालेय जीवनामध्ये असताना जोरात आपल्याला बसतात रप्पाटे ते शिक्षकांचे असतात. पण चित्रपटामध्ये ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी चित्रपटामध्ये असं दाखवले गेले की शिक्षकांचा रप्पाटा चांगल्या पद्धतीने म्हणजे पॉझिटिव्हली ज्यांनी ज्यांनी घेतला त्यांच्या आयुष्याचं कायम चांगलंच झालं. आणि बऱ्याच वेळा काय होतं या टीनेज मध्ये, या अल्लड वयामध्ये मुलांना शिक्षकांचा रप्पाटा बसणे किंवा ओरडा बसणे, मारणे, कावणे हे म्हणजे ते काय होतात की बाबा मनात राग धरतात किंवा काय होतं बऱ्याच वेळा निगेटिव्हली घेतात. निगेटिव्हली घेतल्यामुळं आपल्या आयुष्याला कशा प्रकारचा रप्पाटा बसतो किंवा आपलंच काय नुकसान होतं ते त्या वयामध्ये कळून येत नाही. त्याचा म्हणजे काय केलं आपण ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला. ज्यांनी रप्पाट्याला पॉझिटिव्हली घेतलं शिक्षकांच्या, आईवडिलांच्या, निसर्गाच्या, त्यांच्या आयुष्याला काय मिळालं, त्यांच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळाली, त्या आयुष्यात कुठेपर्यंत चांगल्या पद्धतीने गेले. आणि ज्यांनी निगेटिव्हली घेतलं त्यांच्या आयुष्याची कशी राखरांगोळी होते
ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सम्याबद्दल सांगायचं झालं तर त्यानं रपाटामध्ये काय केलं की बाबा अट्रॅक्शनलाच प्रेम समजून त्या लहरीमध्ये वाहत गेला आणि तो तिकडे डिस्टर्ब झाला आणि शिक्षणाला महत्व दिलं नाही. तर तुम्ही ज्यावेळी सम्याला बघाल त्यावेळी तुम्ही अट्रॅक्शन मध्ये आहात की प्रेम करताय हे समजून घ्या. आणि जर अट्रॅक्शन असेल तर लगेच त्याचा नाद सोडा आणि शिक्षणाला महत्व. आपला जो रपाटा पिक्चर आहे त्या मूवीमध्ये सॉन्ग वगैरे जे आहेत रिलीज तर ऑलरेडी केलेले आहेत, ते कुठं बघायची जर बघायचे असतील तर आता? हा, तर रपाटा मूवीमध्ये ऍक्च्युली 3 सॉंग्स आहेत आणि त्याच्या तिन्ही सॉंगचे सध्याचे ऑडिओ फाईल्स आहेत ते जिओ सावन असेल, स्पॉटीफाय असेल, गानावरती अवेलेबल आहेत. आणि तसंच आपलं आयटम सॉंग जे आहे युट्यूब चॅनलवरती पॅनोरामा म्युझिक प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म. ओके. येस, पॅनोरामा म्युझिक प्लॅटफॉर्म वरती छम 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 हे आयटम सॉंग ज्यांनी Okay. म्हणजे मयुरी होतेकर त्यामध्ये आहेत, हम्म. ते डान्सर म्हणून त्यांनी हे गाणं केलेलं आहे. तर ते सध्या आता अवेलेबल आहे आणि येत्या 2-3 दिवसामध्ये आपल्या दोन्ही गाणे पॅनोरामा म्युझिक वरतीच येणार आहे. युट्यूबचे सॉरी व्हिडिओ सॉन्ग व्हिडिओ सॉंग्स युट्यूब वरती येणार. आता सध्याला एक आहे. सध्याला एक आलेला आहे छम छम छम. तर खूप छान वाटलं आज रपाटा तुमच्या टीम बरोबर दिग्दर्शक आहेत तुमच्या बरोबर गप्पा मारून मस्त वाटलं. आणि मी सर्वांना 2 तारखेला आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व थिएटर्समध्ये मूवी रिलीज होतोय. त्याच्यासाठी हा मूवी सर्व फॅमिलीने, ज्यांच्या घरामध्ये 5वी 6वी 10वी वॉटेवर जे काही मुलं असतील त्या मुलांना घेऊन पूर्ण फॅमिलीने हा मूवी बघावा असं आम्ही सर्वजण तुम्हाला आव्हान करतोय. थँक्यू.